लेगिट और अंपायर जल्द से जल्द मैच चालू करें। पहिला और चेंडू आणि जोरदार मारला चेंडू तेवढाच और ये पहला कैच छोड़ते हुए कृष्णा जी अपने टीम के लिए कामयाब बाद में भुगत सकते हैं। जोरदार मारलेला चेंडू पवन सर यांनी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण विजय याचं 4 बॉल। पुन्हा एकदा जोरदार टोळावलेला चेंडू तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण हा जोरदार मारला चेंडू पवन सर यांनी पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 4 खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली सूरज यानं प्रत्येक मॅच मध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये सुद्धा फक्त 4 धावा दिल्यात पहिली जोडी अजूनही मैदानात आता मात्र स्ट्राईकला खेळतील ते पवन सर गोलंदाजी मार्कवर येतोय तो दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो बॉलरचं नाव अपडेट नाही झालंय अवधेश चांगल्या प्रकारे मारला झेल आणि फ्रीडचा चान्स होता फ्रीड मध्ये कॅच घेतली रनआउट साठी केली जोरदार अपील आणि वेंकी सरांना थोडं नाराज होऊन तंबूत परतावं लागतंय खरोखरच चांगल्या प्रकारे खेळ करू शकले असते मैदानात असते तर पण त्यांना थोडं नाराज होऊन तंबूत परतावं लागतंय त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो ज्युनियर वर्मा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं खरोखरच नावाने जोगर क्षेत्ररक्षण होतं पाहत केलाय अवधेश याची खरोखर आतापर्यंत चांगली गोलंदाजी वर्मा जी से रिक्वेस्ट है वो नॉन स्ट्राइक पर ही रहे जल्द से जल्द। आता मात्र स्ट्राईकला येतील ते शरद सर पंचकृषीत पंच फार्मा फील्ड मध्ये नावाजलेले फलंदाज शरद सर तसेच नावाजलेले गोलंदाज साठी संघासाठी कितपत धावा करतात मी जसं बोललो तसं त्यांनी करून दाखवलंय खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी करताय शरद सर यांच्या बॅट मधून निघालाय संघासाठी पहिला आणि वैयक्तिक खात्यावरती पहिला षटकार या 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा जोरदार ठोकलाय चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर 4 या धावसंख्येवरती या 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती आता मात्र अवधेश याचा थोडं महागडं षटक विकेट घेतलाय त्याने एक पण थोडं महागडं षटक एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अगर सनराइजर्स को आगे जाना है फाइनल में तो शरद और वर्मा जी में से किसी एक को लंबी पारी खेलना पड़ेगा अपनी टीम को फाइनल में ले जाने के लिए। हा मात्र जोरदार मारला चेंडू चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी करताय शरद सर या षटकामध्ये त्यांनी 2 षटकार मारलेत आणि धावसंख्या होती ती मात्र 21 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 21 आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक टाकतोय तो विजय गडी पास झालाय मारण्याच्या नादात ज्युनियर वर्माजी आउट होत आहेत थोडस नाराज व्हावं लागतंय त्यांना चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली ती विजय यानं अचूक टप्पा घेतला तिरपाचित केलाय वर्माजी याला आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अतुल यादव अतुल हा सुद्धा नावाजलेला खेळाडू मॅन फ्रॉम ठाणे उभ्या काय करतोय संघासाठी जोरदार मारला चेंडू थोडं चांगलं क्षेत्ररक्षण एवढा चांगला थ्रो होता तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती धावसंख्या मात्र स्थिरावलेली
जोरदार टाकलेला चेंडू, तेवढा चांगला जातोय चेंडू. शरद सर काही समजू शकत नाही आहेत. हा एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत विजय यानं. आता मात्र जखडून ठेवलंय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या होती ती फक्त 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती संघाची धावसंख्या होती ती 22. जोरदार मारण्याचा प्रयत्न. बहुत ही सीरियस मैच, सभी प्लेयर्स बहुत ध्यान से मैच को देखते हैं और अंपायर का डिसीजन वाइड बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाही जोरदार मारण्याचा प्रयत्न. अतुल धावतोय, कडी बाद होतोय. मारण्याच्या नादात, रन काढण्याच्या नादात अतुल याला थोडं नाराज व्हावं लागतंय. रन घेण्याच्या नादात मात्र अतुलला नाराज होऊन परतावं लागतंय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सूरज आणि बॉलिंग मार्फत येतोय तो. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो रोहित. जोरदार मारल्या चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव काढण्यात चांगलं यश. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतंय. आता मात्र थोडीशी कठीण अशी अवस्था दिसते सनरायझर्स फार्मा या संघाची. चोरावलेला चेंडू एकदम हलक्या हाताने आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. खरोखरच चांगल्या प्रकारे मारलाय चेंडू. रोहित याचा हा मागला चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद झालाय सूरजाच्या स्वरूपात. बरेच खेळाडू रनआउट मध्ये बाद झालेत. व्यंकटेश सर, अतुल, आता नंतर सूरज. प्रत्येक खेळाडू रन घेण्याच्या नादात बाद होतोय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहावयास मिळत आहे ते. सेमीफाइनल 2 फार्मा टाइटन्स वर्सेस दिल्ली कैपिटल्स. टॉस के लिए आए सेमीफाइनल 2. टॉस के लिए कमेंटेटरी बॉक्स पे आए. फार्मा कैपिटल्स वर्सेस फार्मा टाइटन्स. रोहित गुप्ता जी जल्द से जल्द कमेंटेटरी में. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. जोरदार मारण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या मात्र अडवू शकले नाहीत. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते ती 33. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती मात्र 33. अजूनही सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल, कारण हा अतितटीचा सामना आहे. प्ले ऑफ मधील जे खेळाडू आहेत. और स्कोर 4 ओवर की समाप्ति पे 5 विकेट के नुकसान पे 33 रन हुआ है. अगर ये सनराइजर्स को जीतना है तो लंबा स्कोर बनाना पड़ेगा, क्योंकि रॉयल्स की टीम बहुत भारी है और उतना ही शानदार कैच अवधेश द्वारा और 1 विकेट तुषार सर के खाते में आता हुआ. अंपायर का निर्णय वाइड बॉल. पुन्हा एकदा वाईट. तुषार सर यांचा वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचा षटक टाकतायत ते तुषार सर. दूसरे सेमीफाइनल में फार्मा कैपिटल्स वर्सेस फार्मा टाइटंस. फार्मा कैपिटल टॉस जीतकर पहले. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण एका धावावरती समाधान मानावं लागतंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी तुषार सर यांची. आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा फक्त 1 धाव.
1 to go, 2 to go, 2 to go. तोलावलेला चेंडू पुन्हा एकदा चौथी धावसंख्या काढण्यात चांगलं असे यश. चुकीचा थ्रो केलाय. धावसंख्या होते ती 42. जोरदार मारला चेंडू. दिगंबर याच्या बॅट मधून निघालाय. षटकार मारून एक विनिंगची सांगता करतोय. 48 धावसंख्या जिंकण्यासाठी 49 रनांची आवश्यकता. 49 रनांची आवश्यकता. फार्मा रॉयल चैलेंजर्स को ये मैच जीतने के लिए 49 जीतने के लिए करायचे आहेत. 48 झालेत. 49 रन विन के लिए चाहिए फार्मा रॉयल्स को. और सनराइजर्स से रिक्वेस्ट है कि वो जल्द से जल्द फील्डिंग लगाए. लगेच सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे सनरायजर्स. सेमीफाइनल 2 में फार्मा कैपिटल्स वर्सेस दिल्ली फार्मा टाइटंस. और फार्मा कैपिटल टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया और उन्होंने फार्मा टाइटंस को बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है. सामना चालू करायचा आहे. लगेचच वेळ होतोय. 9 8 7 मैदानात 6 5 49 49 रनांचा पाठलाग करताना पहिली जोडी मैदानात स्ट्राईकला घेतील ते देवेंद्र सर. 2 जर सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. जरा लक्ष द्या. अभी तक बहुत शानदार सेमीफाइनल टू जाता हुआ. आता मात्र बॉलिंग मार्कवर येतोय तो. पहिलं षटक घेऊन अतुल यादव. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक अतुल याचं जिंकण्यासाठी 49 रनांची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता. थोडस गच्चाचं चित्ररक्षण यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे एक धाव भेटते. संघाचं खातं मात्र ओपन होत आहे. नॉट आउट. और यहाँ पर अंपायर का डिसीजन आउट. कृष्णा जी पंचांचा निर्णय अंतिम राहील. और बहुत ही शानदार बॉलिंग अतुल द्वारा और उतनी ही शानदार विकेट कीपिंग सूरज द्वारा. पहला विकेट का पतन होता हुआ. जल्द से जल्द नेक्स्ट बैट्समैन. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो विजय. गोलंदाजी मात्र आहे तो अतुल. विजय टू अतुल. बघूया काय करतोय. अजूनही 48 रनांचा पाठलाग करायचा आहे. प्रयत्न होता. देवेंद्र सर आउट होऊ शकले असते पण थोडासा मिसफील्ड दिसते. आणि हा मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र जिंकण्यासाठी 27 चेंडू 48 रनांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती फक्त 1. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 1. जोरदार मारलेला चेंडू. आता मात्र षटकार. खरोखरच असाच षटकार चौकारांची आवश्यकता आहे आणि ते विजयने दाखवून दिलंय. संघातर्फे पहिला आणि वैयक्तिक पहिला. संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा ठोकलाय. गेलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. सलग दुसरा षटकार. आता मात्र महागडं षटक अतुल याचं. सुरुवातीचे 4 चेंडू त्यांना चांगले चाकले होते पण शेवटच्या 2 चेंडूंमध्ये त्यांना मार खावा लागतोय. आणि धावसंख्या होती ती 13. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावसंख्या. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 36 धावा. हा मात्र 1. खरोखरच चांगल्या प्रकारे खेळी करतोय तो विजय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 14. जिंकण्यासाठी आता मात्र 24 चेंडू आणि 35 रनांची आवश्यकता. थोडंसं सोपं थोडंसं कठीण असं आव्हान रॉयल चॅलेंजर्स संघासमोर. बघूया काय होतंय. नावाजलेले फलंदाज नावाजलेले गोलंदाज दोन्ही संघांमध्ये. आता गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो सूरज यादव. बघूया सूरज काय करतोय. आणि स्ट्राईकला खेळेल तो विजय. या प्रकारे मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 डाव. एका धाववरती समाधान. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 15. षटकातील पुढील चेंडू.
आणि नो पंचांचा निर्णय नो. सॉरी, पंचांचा निर्णय वाईट. 2 हात समांतर करून वाईट घोषित केलंय. स्पीडचा चान्स मात्र नाही आहे, फक्त वाईट आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वर. संघ पोचलाय 16 धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारे ढेल घेतलाय अतुल यानं मारण्याच्या नादात. बॅटची कट लागते, चेंडू वेष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि देवेंद्र याच्या स्वरूपात मोठा गडी बाद होतोय. आता मात्र 2 गड्यांचा मोबदला भेटतोय तो हैदराबाद संघाला. 2 गड्यांच्या मोबदल्या संघाची धावसंख्या होती ती मात्र 16. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. अजूनही 32 चेंडू, 22 चेंडू आणि 33 रनांची आवश्यकता. हा मात्र निर्धाव चेंडू. तुषार सर काही समजू शकत नाही आहेत. बॅटिंग मार्कवर दिसत आहेत ते तुषार सर. तुषार टू सूरज. जोरदार मारला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शरद सर यांचं. खरोखर चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली ती सूरज यानं आतापर्यंत. फक्त 3 धावा खर्च केल्यात 4 चेंडूंमध्ये. 1 गडी बाद केला आणि मारलाय. टप्प्यात घेऊन गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. विजय याने आतापर्यंत चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. 3 षटकार मारलेत, 20 धावा केल्या आहेत. संघासाठी चांगली खेळी करतोय तो विजय. 19 चेंडूंमध्ये 26 रनांची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक. प्लेस करून 1 धाव घेतली. चांगल्या प्रकारे खेळी करतोय. चांगल्या चेंडूवरती चांगली खेळी दाखवतोय तो विजय. धावसंख्या झाली ती 23. जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 26 रनांची आवश्यकता. धावसंख्या झाली 24. 2 गड्यांच्या मोबदल्या संघ पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावा. पान सामना चालू करायचा आहे लगेचच. वेळ लावायचा नाहीये. डिसिजन अगोदरच घेऊन ठेवायचा आहे. कोणाला गोलंदाजी द्यायची आहे, कोणाला फलंदाजी द्यायची आहे.